श्रोतेहो नमस्कार. आपल्याकडे आज डॉक्टर प्रवीण पाटील आलेले आहेत, जे संधिवात तज्ज्ञ आहेत. डॉक्टरांना यूकेमधला 10 वर्षांचा वैद्यकीय कामाचा अनुभव आहे. शिवाय आमवाताचं लवकर निदान करणं आणि आधुनिक पद्धतीने उपचार करणं हा त्यांचा विशेष आहे. नंतर संधिवाताच्या विविध समस्यांवर त्यांनी संशोधन केलेलं आहे. आपल्या स्वतःकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे आणि जे आपलं दुखतंय हे संधिवात किंवा आमवातामुळे दुखतंय हे आपल्याला कळेल कसं. अगदी छान प्रश्न विचारलाय तुम्ही. सगळ्यांना असं वाटतं की संधिवात हा म्हातारपणी होणारा आजार आहे. हो, जसं मी तुम्हाला सांगितलं, संधिवाताचे खूप वेगवेगळे प्रकार आहेत. आमवात हा आजार तरुण लोकांना होतो. साधारणतः 20 ते 40 वर्ष वयामध्ये याची सुरुवात होते. स्त्रियांमध्ये अधिक प्रमाणात दिसतो. अच्छा, म्हणजे वय काही असो, या रोगासाठी दयामाया काही नाही. बरं. आणि महत्वाचं म्हणजे तरुण लोकांना होतो. तर जो सामान्य माणसाला एक कन्सेप्ट असतो की हा म्हातारपणी होणारा आजार आहे, तर तो चुकीचा गैरसमज आहे. आता मला आणखीन विचारायचं आहे की आपण त्याची लक्षणं आणि उपाय हे तर लांब राहिलं, कारणं काय काय असतात या आमवाताची किंवा संधिवाताची? आता आमवात होण्याचं नेमकं कारण काय आहे हे अजून मेडिकल सायन्सला कळलेलं नाही. बरं. त्याचं एक्झॅक्ट कारण अजून माहिती नाहीये. तुम्ही एकच म्हणलात की फक्त रोगप्रतिकार शक्तीचा आजार आहे, पण रोगप्रतिकार शक्ती आताच का प्रॉब्लेम द्यायला लागली आपल्याला? सपोज कोणाला 21व्या वर्षी हा आजार सुरू झाला, तर हा रक्तातला आजार असतो, ठीक आहे, पण तो आताच का सुरू झाला हे सांगता येत नाही. बरं, मला पुढे जाऊन असं विचारायचंय की असं काही असतं का की सांध्यांशी संबंधित खूप काम करणारी तर त्यांना त्रास होतो का, जे बैठं काम करतात त्यांना त्रास होतो, असं काही आपल्याला वर्गीकरण करता येऊ शकतं? नाही, हा आजार कोणालाही होऊ शकतो. काही लोकांना ज्यांना फॅमिली हिस्ट्री आहे, म्हणजे आपल्या घरातील आई वडील भाऊ बहीण कुणाला जर हा आजार असेल तर आपली रिस्क जास्त असते हा आजार होण्याची. बरं. मला कारणं कळली किंवा कारणं अजून माहिती झालेली नाहीत पण आपल्यापाशी येऊ शकतो हे कळलं, तर मला संधिवातच झालाय किंवा आमवातच झालाय, हे याची लक्षणं काय असू शकतात? महत्वाचं लक्षण म्हणजे एक किंवा अनेक सांध्यांमध्ये सतत होणारी वेदना आणि सांध्यांना सूज येणं आणि सकाळी उठल्यावर अंग जखडणे. सकाळी उठल्या उठल्या किंवा एका जागी बसल्यानंतर आपल्याला अंग जखडायला लागतं. ते साधारणतः 30 किंवा 45 मिनिटापर्यंत राहतं आणि तुम्ही चालायला फिरायला लागले की अंग मोकळं होतं आणि तुमचा त्रास कमी होतो. बरोबर. तर इथे हा आमवाताची लक्षणं ही वेगळी आहेत. तुम्ही तुलना केली समजा झिजेचा संधिवात किंवा ज्याला ऑस्टिओआर्थरायटिस म्हणतात, त्या आजारात तुम्ही चाललं फिरलं की तुमचा सांधा दुखतो. या आजारात तुम्ही विश्राम केला, एका जागी बसले तर तुमचे सांधे जखडायला लागतात आणि त्रास होतो. अच्छा. संधिवात झाल्यावर किंवा तुम्हाला लक्षात आलं की तुम्हाला आमवाताची लक्षणं आहेत, तर महत्वाचं म्हणजे तुम्ही आमवाताचे जे स्पेशालिस्ट डॉक्टर असतात त्यांना जाऊन भेटलं पाहिजे. बरं. तर आता 2 प्रकारचे महत्वाचे डॉक्टर्स असतात अवेलेबल. एक ऑर्थोपेडिक सर्जन्स म्हणतो आपण किंवा हाडांचे डॉक्टर, आणि संधिवात तज्ज्ञ म्हणजे रुमॅटोलॉजिस्ट पण. ठीक आहे, तर मला असं वाटतं की आधी तुम्ही रुमॅटोलॉजिस्टला भेटलं पाहिजे, कारण बहुतांश रुग्णांना ज्यांना आमवात आहे त्यांना आधी औषधांची गरज असते आणि जर औषधांनी त्यांचा इलाज झाला नाही तर मग आपण त्यांना ऑपरेशन किंवा शस्त्रक्रिया ह्या उपचार पद्धतीचा विचार करतो आणि त्यावेळेस आपण ऑर्थोपेडिक सर्जनकडे जातो. तर ऍज अ रूल जर तुम्हाला एकापेक्षा अधिक सांधा दुखत असेल तर तुम्ही संधिवात तज्ज्ञ म्हणजे रुमॅटोलॉजिस्ट यांना भेटलं पाहिजे. डॉक्टर, आपल्या शरीरात किती सांधे आहेत असं काही आपल्याला आपल्या श्रोत्यांना सांगू शकता की हे सांधे आहेत आणि यातले शक्यतो संधिवातात किंवा आमवातात सापडणारे हे ठराविक सांधे आहेत, असं आपल्याला काही सांगता येऊ शकतं श्रोत्यांना? ओके, हा एकदम उत्कृष्ट प्रश्न विचारलाय तुम्ही. तर आपल्या शरीरात खूप सारे सांधे आहेत. त्यापैकी जे हाताच्या पंजांचे सांधे आहेत म्हणजे बोटांतले सांधे आणि मनगटातले सांधे, हे खास करून आमवातात प्रभावित होतात. तर हाताच्या बोटांना
किंवा मनगटांना सूज येते आणि सकाळी उठल्यावर तुम्हाला असं घट्ट मूठ करायला लावली तर ते करणं शक्य होत नाही, कारण सांध्यांना आतून सूज असते. बरं. तसंच पायाच्या पंजांना सुद्धा होऊ शकतो हा आजार. अच्छा, म्हणजे खूप बारीक बारीक सांधे आहेत, या सगळ्याची हालचाल आपण जोपर्यंत नीट करत असतो तोपर्यंत आपल्याला त्रास होत नाही, परंतु जेव्हा ते सांधे बोलायला लागतात तेव्हा मात्र आपल्या लक्षात येतं की इथला प्रत्येक सांधा याला काहीतरी जखम झालेली किंवा त्रास झालेला आहे, आणि मग अशा वेळेला आपण हळूहळू स्वतः जखडले जातो या सगळ्या ह्याच्यात. तर अशा काही संधिवाताच्या स्टेजेस आहेत की बुवा हे पहिल्या स्टेजचा संधिवात, दुसऱ्या स्टेजचा संधिवात, किंवा दुर्लक्ष केलं तर खूपच ही आता कंट्रोलच्या बाहेर गेलेली गोष्ट आहे, असं काही असतं संधिवातामध्ये? अगदीच. हा वाढत जाणारा आजार असतो. साधारणतः तो टप्प्याटप्प्याने वाढतो. बरं. तर सुरुवातीला तुम्हाला सकाळी उठल्यावर सांधे आखडणे किंवा वेदना होणे एवढंच असतं. त्यानंतर काही रुग्णांना सूज यायला लागते. बरं. आणि त्या पुढची स्टेप म्हणजे की आपली हाताची बोटं किंवा जे सांधे प्रभावित झाले आहेत या आजाराने ती वाकडी होतात. आणि ती स्टेज आल्यावर पेशंटचा उपचार करणं कठीण असतं. त्यामुळे सुरुवातीच्याच टप्प्यांमध्ये जर आपण योग्य पद्धतीने उपचार केला तर आता आपल्याकडे भरपूर आधुनिक औषधं उपलब्ध झाली आहे, ज्याच्याने हा आजार आपल्याला पूर्णपणे थांबवता येतो. पण तो सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये रुग्ण आला तर त्याला जास्त फायदा होतो. डॉक्टर, समजा माझ्या घरामध्ये अशी काही अनुवंशिक काही कुठले हे नाहीये की माझ्यापर्यंत आमवात संधिवात येईल, पण मध्ये आपण म्हणजे जसं मी एक सामान्य श्रोता म्हणून तुम्हाला विचारतो की चिकुनगुन्या झालाय म्हणून संधिवात झालाय किंवा सांधे आखडले जातात असं ऐकलेलं होतं, तर किंवा हवामान बदललं की काही जणांना त्रास होतो संधिवाताचा. तर हे खरं आहे का की हवामानाचा किंवा या चिकुनगुन्यासारख्या रोगांचा संधिवातावर म्हणजे असा परिणाम होतो या सांध्यांवर? अगदीच. बघा, आता चिकनगुन्याची साथ आलेली मागे आणि बऱ्याच लोकांना चिकनगुन्या झालेला. तर चिकनगुन्यामध्ये मुळे होणारा संधिवात हा एक वेगळा प्रकार आहे. जसं आपण सुरुवातीला बोललो की 100 वेगवेगळे प्रकार आहेत, त्यापैकी तो एक वेगळा प्रकार आहे. तो साधारणतः 2 महिन्याच्या आत संपतो. चिकनगुन्यामध्ये होणारा संधिवात 2 महिन्याच्या आत संपायला हवा. त्यानंतरही जर तुम्हाला सांधे दुखत असेल तर तुम्ही संधिवात तज्ञांशी संपर्क साधला पाहिजे. तो वेगळ्या प्रकारचा संधिवात असू शकतो. आणि हवामान बदलामुळे होणारा तर संधिवात, तो एक महत्वाचा, हा एक गैरसमज आपल्या भारतीय पेशंटमध्ये मी नेहमी बघितला आहे की त्यांना वाटतं की आपण गार हवामानात राहिलो की आपला आजार वाढतो किंवा आपल्याला आजार होतो, आणि जर आपण उष्ण हवामानात राहिलो तर हा आजार होणार नाही. गार हवामानात राहिल्यामुळे तुम्हाला जास्त जखडण जाणवते, पण त्यामुळे आजार तीव्र होतो किंवा त्यामुळे आजार होतो असं नाही. बरोबर. मी माझ्या पेशंट्सला नेहमी हा एक जोक सांगतो की तसं राहिलं असतं तर इंग्रज कधीच सोडून गेले नसते भारतातून. बरोबर आहे. तर ते कारण त्यांच्याकडे थंड आहे आणि हो, आपल्याकडे ते उबदार आहे. ऍब्सोल्युटली. तर नाहीतर मग ते इथेच राहिले असते. बरोबर आहे. तर हवामानाचा तितकासा संबंध नसतो. बरोबर. आता दुसरी गोष्ट की आपल्या सवयीनुसारही हा संधिवात जडतो का, किंवा आपल्या आहार आणि विहार जसं म्हणतो आपण, किंवा आचार विचार, तर तसं माझ्या खाण्यात काही गोष्टी आल्यामुळेही संधिवात जडू शकतो असं काही आहे की, म्हणजे खाण्याची कोणती पथ्य पाळली पाहिजेत? ओके. आता मी युकेतून भारतात परत आल्यानंतर हा एक सामान्य प्रश्न बघितला आहे की प्रत्येक रुग्ण हा प्रश्न विचारतो की पथ्य काय पाळली पाहिजे. आणि प्रत्येकाला मनात हे ठसलेलं असतं की आंबट खाल्ल्याने आपले सांधे जास्त दुखतात. कारण नाव त्याचं आमवात असं आहे. अगदीच. तर आमवात ही आयुर्वेदिक संज्ञा आहे, जिथून आपण त्याला मराठीत वेगळा शब्द नाही, पण आंबट खाल्ल्याने हा आजार होतो ही चुकीची, हा एक गैरसमज आहे. बर. तर हे आपल्याला खूप लहानपणापासून सगळ्यांनी सांगितलेलं असल्यामुळे आपल्या मनात ते ठसलेलं आहे. पण याला कुठलाही वैज्ञानिक पुरावा नाही की तुम्ही कुठली काही औषधं, तुम्ही कुठली काही पदार्थ खाल्ले जसे की वांगी, तूर डाळ, दही, त्याने हा आजार होतो. तर ती सगळी अन्नपदार्थ खाल्ली पाहिजेत. त्याच्यात महत्वाची पोषक तत्वे असतात.
आता बऱ्याच वेळा पेशंट माझ्याकडे येतो त्यावेळेस त्यांनी खूप सारी पथ्य पाळलेली असतात. त्यांचे स्नायू किंवा सांधे फार वीक झालेले असतात. बरोबर. त्यामुळे त्यांचा उपचार करणं कठीण जातं. बरोबर. तर असा कुठलाही अन्नपदार्थ नाही की जो खाल्ल्याने हा आजार बरा होतो किंवा हा आजार वाढतो. आता मला आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे की संधिवातावरती अनेक प्रकारची उपचार पद्धती आहे वेगवेगळ्या पॅथीमध्ये. तर बरेच वेळेला पेशंट असा विचार करतात की ह्या सगळ्या पॅथीमध्ये जाऊन आपण आपल्या शरीराला त्रास करून घेणार किंवा आपलं बरं होणार की नाही अशा ह्याच्यात नैसर्गिकरित्या काही पद्धतींनी हा संधिवात बरा होऊ शकतो का असंही काही विचारसरणी आहे. तर याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल की नैसर्गिकरित्या संधिवात बरा होतो का? ओके. तर नैसर्गिकरित्या किंवा नैसर्गिक पद्धतीने जसं की काही वनौषधी वापरून किंवा काही प्रकारचे तेलाची मॉलिश करून बरा होतो असे बरेच गैरसमजुती आहेत. पण त्याबद्दल असा काही वैज्ञानिक पुरावा आपल्याला मिळालेला नाही. बर. ठीक आहे. अच्छा. आणि जी आधुनिक पद्धतीने आपण उपचार करतो त्याच्याने हा आजार लवकर नियंत्रणात आणता येतो. आणि आता जी प्रभावी औषधं उपलब्ध झाली आहेत त्याच्याने हा आजार पूर्णपणे थांबवता येतो. आता ॲलोपॅथी उपचार पद्धतीबद्दल हा एक गैरसमज असतो की ॲलोपॅथी डॉक्टर नेहमी स्टिरॉइड्स किंवा पेनकिलर्स देतात. साईड इफेक्ट्स असतात असं थोडंसं ते. तर आता जे नवीन रिसर्च आलेला आहे त्यानुसार आम्ही डिसीज मॉडिफाईंग ड्रग्ज म्हणजे आजारावर मुळासकट काम करणारी औषधं देतो जेणेकरून हा आजार थांबतो. अच्छा. अलीकडच्या काळात बायोलॉजिक्स म्हणून प्रभावी उपचार करणारी औषधे उपलब्ध झाली आहेत. या औषधांमुळे आजाराची तीव्रता कमी होते आणि काही रुग्णांमध्ये आजारामुळे होणारे सांध्यांचे नुकसान पूर्णपणे थांबवता येते. डॉक्टर खूप प्रश्न आहेत खरं म्हणजे, पण इतका शरीरात भिनलेला हा आजार आहे, इतक्या टक्के लोकांमध्ये हा आजार आहे, तर एवढ्या थोड्या वेळात आपल्याला त्याची सगळी माहिती श्रोत्यांना देणं थोडंसं कठीण होत आहे. पण मग जाता जाता मी एवढंच फक्त तुम्हाला सांगेन की यासाठी जर आमच्या श्रोत्यांना संपर्क साधायचा असेल तर त्यांच्यासाठी आपण दूरध्वनी क्रमांक सांगूया आणि जर आपली वेबसाईट असेल तर ती सांगूया. वेबसाईट आहे punerheumatologist.com. ह्या वेबसाईटवर खूप काही पेशंट एज्युकेशनसाठी माहिती आहे. punerheumatologist.com. आणि मी ज्यांना आमवात असेल त्यांना ह्या वेबसाईट बघायला आवर्जून सांगतो. आणि फोन नंबर सांगतो अधिक माहितीसाठी 9763533387 9763533387. धन्यवाद डॉक्टर. आज तुम्ही इथे आलात आणि संधिवात आमवात याच्याबद्दल सविस्तर अशी माहिती दिलीत. खरं म्हणजे थोडक्या वेळामध्ये हा विषय संपणारा नाही, पण तरी सुद्धा तुम्ही थोडक्या वेळामध्ये बरीच माहिती देण्याचा प्रयत्न केलात. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.